मित्रांनो, मॅड मॅक्स नावाचा एक पिक्चर आहे आणि त्याबरोबर अजून एक पिक्चर आहे वॉटर वर्ल्ड म्हणून. आता या पिक्चरची संकल्पना काय आहे, की या पिक्चरमध्ये त्यांनी असं दाखवलंय, की अ, जगाचा शेवट झालाय म्हणजे खूप अराजकता माजलेली आहे आणि लोक एकमेकांशी भांडतायत. हे कशावरनं भांडतायत? तर मोस्टली पाण्यावरनं किंवा रिसोर्सेसवरनं. मित्रांनो, हेच जर आपल्या भविष्यामध्ये घडलं तर काय होईल? मित्रांनो, एक प्रश्न आपल्याला नेहमी पडू शकतो, की जगामध्ये एवढं प्रचंड पाणी आहे, समुद्र आहे, तरी सुद्धा पाणी नाही असं कसं होऊ शकेल? तुम्हाला या ठिकाणी मला एक सांगावसं वाटतं, की समुद्राच्या पाण्यापासनं शुद्ध पाणी तयार करणं हे खूप प्रचंड अवघड काम आहे आणि ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा लागू शकते. तर मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये भविष्यामध्ये कधी माणसं एकमेकांशी किंवा देश एकमेकांशी भांडू शकतात का? एकमेकांच्या जीवावर उठू शकतात का? मित्रांनो, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारताची जी पॉप्युलेशन आहे किंवा जी जनसंख्या आहे ती जवळजवळ जगाच्या 18% आहे. परंतु ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो, चांगलं पिण्याचं पाणी म्हणतो, ते भारतामध्ये फक्त 4% आहे जगाच्या पाण्याच्या साठ्याच्या नुसार. आणि आपलं जे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ही कंटिन्युअस वाढत आहे. म्हणजे मित्रांनो, जे रिसोर्सेस आहेत, आता या रिसोर्सेसमध्ये काय आहे तर जमीन, जंगल म्हणा किंवा फ्रेश वॉटर म्हणा किंवा जे काही रिसोर्सेस मध्ये म्हणजे मानव त्याचा उपयोग करून स्वतःचं जीवन जगू शकतो, हे रिसोर्सेस सेमच राहणार आहेत. आता कित्येक वर्षापासून आपण असं बघतोय, की पूर्वी लोकांकडे मोठी मोठी शेतं होती, म्हणजे मोठे मोठे जमीनदार असायचे. आता जशी जशी लोकसंख्या वाढत चालली आहे तशी तशी त्या शेतीचा साईज कमी कमी होत चाललाय आणि आता लोक अक्षरशः गुंठ्यामध्ये बोलतात. तर हे जे रिसोर्स आहे त्याच्यामध्ये एक फ्रेश वॉटर जो खूप महत्वाचा रिसोर्स आहे. म्हणजे आपली जी 4 मूलभूत तत्व आहेत त्यातलं पाणी एक महत्वाचं तत्व आहे. आता हे जर तत्व उद्या कमी पडायला लागलं तर नक्की काय होईल? ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला अशी सांगावीशी वाटते मित्रांनो, की फक्त भारतच नाही तर भारतीय उपखंड, ज्याच्यामध्ये पाकिस्तान पण आहे आणि बांगलादेश पण आहे, या सगळ्या एरियांमध्ये प्रचंड प्रमाणावर फ्रेश वॉटर जे आहे ते आता कमी होत चाललंय. एका अहवालामध्ये मी असं वाचलं होतं, की साधारणपणे पुढच्या 100 वर्षामध्ये समुद्राची पातळी वाढेल आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे बांगलादेशचे जवळजवळ 37% एरिया जो आहे तो पाण्याखाली जाणार आहे. आता जेव्हा हा सगळा एरिया पाण्याखाली जाईल म्हणजे हे सगळं खारट पाणी असणार आणि त्याच्यामुळे काय होणार, की जे फ्रेश वॉटर आहे त्याचा सप्लाय पण कमी होत जाणार आणि हे भारतामध्ये पण होऊ शकतं. जर बांगलादेशमध्ये समुद्राची पातळी वाढू शकते तर भारतामध्ये पण ती वाढू शकते. आणि त्याच्याबरोबर जे आपलं जे आधुनिकीकरण चालू आहे, मोठी मोठी बकाल आता शहरं वाढत चाललेली आहेत आणि लोक म्हणजे माणसं जी आहेत ती आता गावापासून शहराकडे यायला लागलेली आहेत. या सगळ्या कारणामुळे पाण्याचा भविष्यामध्ये प्रचंड तुटवडा भासणार आहे. मित्रांनो, गेल्या शतकामध्ये किंवा आताच्या चालू शतकामध्ये क्रूड ऑइल हे खूप महत्वाचं रिसोर्स आहे. त्याच्यामध्ये सगळे जग एकमेकांशी लढतंय. पण मित्रांनो, क्रूड ऑइलला काही ना काही रिप्लेसमेंट आहे. म्हणजे तुमच्याकडे पेट्रोल डिझेल नसेल तर तुम्ही सीएनजी वापरू शकता किंवा फार झालं तर तुम्ही एका ठिकाणावर दुसरीकडे चालू जाऊ शकता. परंतु जर तुमच्याकडे फ्रेश वॉटर नसेल, म्हणजे पिण्याचं पाणी नसेल, तर मात्र खूप अवघड गोष्ट होणार आहे. आता पिण्याचं पाणी कशाला लागतं? तुम्ही प्यायला लागतं, शेतीला लागतं. आपण जे अन्न बनवतो त्या अन्न बनवण्याकरता सुद्धा पाण्याची गरज पडते. जी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो त्या इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन जे हे पाण्यामुळे होतं. वेगवेगळे जे इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत, यांना प्रचंड प्रमाणामध्ये पाणी लागतं. थोडक्यात ह्याचा अर्थ असा आहे, की जर पाणी नसेल तर कुठल्याही प्रकारचं सिव्हिलायझेशन उभंच राहू शकत नाही. आता भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताचा जो मान्सून आहे तो त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. अल निनो इफेक्ट आता सुरू झालाय. त्याच्यामुळे पाऊस जो आहे भारतामध्ये कधी येतोय कधी नाही येतोय. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 जून पर्यंत मान्सूनची सुरुवात होते, जी आतापर्यंत जेवढ्या प्रकारे पाहिजे तेवढ्या किंवा जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आता झालेली नाहीये. तर बेसिकली भारतामध्ये काय होतंय, की भारत हा एक उष्ण देश आहे आणि त्याच्यामध्ये जो मान्सून आहे तो थोडासा डिफिकल्ट असतो आणि त्याचबरोबर मान्सून हा डिफिकल्ट असल्यामुळे जे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, म्हणजे कुठल्या राज्यांमध्ये पाऊस कमी पडतो, कुठल्या राज्यांमध्ये जास्त पडतो, ह्याचं एक सगळं नियोजन जे आहे ते सगळं हळूहळू काळाच्या ओघामध्ये गडबडून गेलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्या शेती करता पण प्रचंड प्रमाणामध्ये पाणी लागतं. मी असं
वाचलंय कुठंतरी की पूर्वीच्या काळामध्ये जे आपण पिकं घ्यायचो, म्हणजे त्याला रब्बी म्हणा, खरीप म्हणा, या हंगामामध्ये ही जी सगळी पिकं होती त्या तिथल्या हवामानाला किंवा जमिनीला साजेशी अशी होती. पण आता गेल्या कित्येक दशकामध्ये असं झालंय की ज्या पिकामध्ये पैसा जास्त आहे तीच पिकं आपण उगवतो. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात ऊस खूप उगतो, पंजाबमध्ये राईस खूप उगतो. तर असं बघायला गेलं तर जमिनीचा ज्या जमिनीमध्ये ज्या प्रमाणात जे पीक येऊ शकतं ते पीक न वापरता आपण दुसरी पिकं घेतो. त्याच्यामुळे या पिकांना प्रचंड पाणी लागतं. आणि आता जर पाऊस कमी असेल, पाण्याची कमतरता असेल, तर मग काय केलं जातं? बोर खणली जाते, त्याच्यामधनं त्यातलं पाणी बाहेर काढलं जातं. मित्रांनो, ग्राउंड वॉटर जे आपण बाहेर काढतो बोरिंग करून, ते आजकाल इंडियामध्ये हे प्रकरण खूप बोकाळलेलं आहे. म्हणजे अक्षरशः कुठल्याही प्रकारचा कंट्रोल न करता हे पाणी बाहेर काढलं जातं. आणि हे जे पाणी आहे ते जमिनीतनं खाली झिरायला, खोल जमिनीखाली जायला कित्येक हजारो वर्ष लागलेली असतात. आणि आपण ते कंट्रोल न करता हे पाणी सगळं आपण बाहेर काढून घेतो. एक्झॅक्टली तुम्ही जर गुगल केलं तर हाच प्रॉब्लेम जो आहे तो सगळा आखाती देशांचा आहे. आखाती देशांनी काही मला वाटतं 1970 पासून तिथे एवढ्या उकाड्याच्या याच्यामध्ये पिकं घ्यायला सुरुवात केली. आणि त्याकरता त्यांनी जमिनीच्या पाण्याचा उपसा केला. आणि त्याच्यामुळे सध्या तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये क्रायसिस झालेले आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लायमेट चेंज. हळूहळू जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, त्याच्यामुळे जे आपण पेट्रोल डिझेल जाळून धूर तयार करतो, त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढत चाललंय. आणि ह्याच्यामुळे क्लायमेट चेंज होतात. जे ग्लेशियर्स आहेत ते वितळतात, समुद्राची पातळी हळूहळू वाढत चाललेली आहे. जे रेनचा पॅटर्न असतो तो सगळा डिस्टर्ब झालाय. मधनच फ्लॅश फ्लड येतात, क्लाउड बस्ट होतात. आणि मोठ्या प्रमाणावर मोठे महिने असे असतात की ज्याच्यामध्ये पाऊस पडायला पाहिजे आणि पडत नाही. तर हा सगळा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम शेवटी आपल्याला एका अशा पॉइंट पर्यंत नेऊ शकतो ज्याच्यामध्ये भारताला किंवा सगळ्या मानवजातीला फ्रेश वॉटरचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावरती भासवायला लागेल. आता हे सगळं बघितलं तर गेल्या काही दशकांमध्ये भारतामध्ये पाण्यावरनं भारताच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे झगडे चालू आहेत. म्हणजे कावेरीचे जे पाणी आहे, कृष्णा नदीचं पाणी आहे, रवी ब्यास ह्या ज्या नद्या आहेत, यांच्या पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनवरनं म्हणजे कुठलं राज्य किती पाणी वापरणार याच्यावर भांडण चालू आहेत. आणि ह्याच्यावर अजून सुद्धा काही तोडगा निघालेला नाहीये. कारण हे पाणी सगळ्यांनाच हवं असतं, प्यायला हवं असतं, शेतकऱ्यांना हवं असतं. जी मोठी मोठी आपण सिमेंटची जंगलं उभी केली आहेत, इंडस्ट्रीज उभ्या केल्या आहेत, या सगळ्यांना पाण्याची गरज जरूरच लागते. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे पाकिस्तान म्हणा किंवा बांगलादेश म्हणा, याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. कारण आपल्या इथे जसं लोकसंख्या वाढलेली आहे तशी लोकसंख्या तिथे पण वाढलेली आहे. त्यात पाकिस्तान हा पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे, ज्याला आपण फेमसली इंडस वॉटर ट्रीटी म्हणतो. आता ऑपरेशन सिंधूर नंतर हे पाणी आपण बंद करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हळूहळू येणाऱ्या काही दशकांमध्ये पाकिस्तान हा तहानेनं तडफडून मरणार आहे. आणि जर बांगलादेशकडे जर आपण बघितलं तर बांगलादेश सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या भारतातनं नद्या बाहेर येतात त्या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ तिस्ता रिव्हर आणि ब्रह्मपुत्रा रिव्हर या मेन आहेत. त्याच्याशिवाय अशा जवळजवळ 40 ते 42 छोट्या मोठ्या नद्या आहेत ज्याच्या पाण्यावर बांगलादेश अवलंबून आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजकाल जो मानवजात ज्या प्रकारे पुढे जातीये, निसर्गाच्या अगेन्स्ट किंवा निसर्गाची साथ सोडून स्वतःला देव म्हणून जे स्वतः आपण जे करण्याचा प्रयत्न करतोय, ह्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी आपल्याला प्रॉब्लेम येणार आहेत आणि आपण त्याच्यामध्ये गोत्यात येणार आहोत. आज लोकसंख्या बेफाट वाढत चालली आहे, कन्स्ट्रक्शन होतंय, जे नॅचरल रिसोर्सेस आता म्हणजे तुम्ही जर पुण्यामध्ये बघितलं किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये बघा, मुंबईमध्ये पाण्याचा तुटवडा आहे, बँगलोरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये तर किंवा या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये लिटरली जे पूर्वीचे जे नाले आहेत किंवा ओढे आहेत ते सगळे बुजवून टाकण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी इमारती उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये काय होऊ शकतं, जे शेती जी आहे त्या शेतीचं उत्पन्न हळूहळू कमी होणार पाण्याच्या तुटवड्यामुळे. त्याच्यामुळे ते झाल्यानंतर फूड इन्फ्लेशन ज्याला म्हणतात, म्हणजे त्याच्या प्राइजेस वाढणार. किंवा जेव्हा पाणीच जर अवेलेबल नसेल तर तुमची जी इंडस्ट्रीची ग्रोथ जी आहे ती पण कमी होणार. आणि त्याच्यानंतर तुमचे इलेक्ट्रिसिटीचे शॉर्टेजेस वाढणार आणि एक प्रकारे जनतेमध्ये असंतोष तयार होणार. पण या असंतोषाला मित्रांनो फक्त आपणच जबाबदार आहोत. तर पुढच्या काही दशकांमध्ये आपण जर ह्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न नाही केला तर काय होणार? जे ग्राउंड वॉटर आहे ते बोरिंग करून आपण ते बाहेर काढतोय आणि ते तेवढ्या फास्ट रीतीने रिप्लेस होत नाहीये. आणि डिमांड पाण्याची प्रचंड वाढणार, कारण लोकसंख्या पण वाढणार, मोठ्या मोठ्या सिटीज तयार होणार. आणि त्याच्यामुळे अन्न, पाणी आणि एनर्जी ह्याच्याकरता कॉम्पिटिशन तयार होणार. म्हणजे भारतावर किंवा भारताने कुठल्या देशावर हल्ला करायची गरज नाहीये मित्रांनो. आपण आपापसातच एकमेकांच्या बरोबर लढणार आहोत. आता तुम्ही याच्यावर म्हणाल की इंडस वॉटर ट्रीटीमुळे जर आपण त्यांचं पाणी बंद केलं तर पाकिस्तान आपल्यावर हल्ला करू शकतो. येस, तसं तो करू शकतो, पण त्या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर आपण 100% देणार. पण मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की
हे जे पाणी आहे त्या पाण्याच्या कमतरतेमुळे जगामध्ये देश एकमेकांवर हल्ला करतील ही शक्यता आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठी शक्यता आहे की पाण्याच्या कमतरतेमुळे देशाचेच तुकडे होतील, लोक आपापसात भांडतील, आपापसात मारामारी करतील आणि मग देशाचे विघटन होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जो प्रश्न पहिल्यांदा आला होता की पाण्याच्या कमतरतेमुळे जगात युद्ध होतील का, तर युद्ध मोठ्या प्रमाणावर नक्कीच होतील, पण ती अंतर्गत होतील आणि काही प्रमाणामध्ये एक्सटर्नल म्हणजे एक देश दुसऱ्यावर हल्ला करून पाण्याच्या एखाद्या रिसोर्सवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय असं पण होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण असं ठरवूया की आपण पाण्याचं नियोजन व्यवस्थित करू, पाणी जिथे कमी वापरता येईल तिथे आपण कमी वापरू, रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला म्हणतात ते पण आपण करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला जर 2047 विकसित भारतची जर वाटचाल करायची असेल तर आपल्याला स्वतःच्या पाण्याचं नियोजन हे करावंच लागणार. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.